छत्रपती म्हणजेच सर्वेसर्वा, सम्राट, चक्रवर्ती. आपला राजा अधिकृतरित्या छत्रपती झाला. त्या काळी छत्रपती उपाधी घेणे ही खूप मोठी गोष्ट होती. मुघल साम्राज्य शिखरावर असताना, अंतर्गत कलह असताना शिवपुत्र संभाजीराजे या विशाल साम्राज्याचे छत्रपती झाले आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर झाला. अष्टप्रधानांची पुन्हा निर्मिती झाली. नवीन होऊन राजमुद्रा निर्मित केल्या. शिवराज्याभिषेकाच्या वेळी घोषित झालेले स्वराज्याचे उत्तराधिकारी युवराज संभाजीराजेंचा 14, 15, 16 जानेवारी सन 1681 मध्ये विधिवत राज्याभिषेक झाला. पहिल्या भागात आपण रायगडचा हा सोहळा कसा असतो, आपण कसे गेलो, सोहळ्याची तयारी, पोवाडे, रात्रीचा गोंधळ पाहिला. त्या पहिल्या भागाची लिंक खाली दिलेली आहे. आज 16 जानेवारी 2024. सोहळ्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण पहिली पाहू. जसा त्या काळी सोहळा झालेला तसा सोहळा घेण्याचा प्रयत्न समितीचा असतो. सकाळी महाराज जगदीश्वराचे आणि शिवप्रभूंच्या समाधीचे दर्शन घेऊन बाजारपेठेजवळ येतात. होळीच्या माळावरती तोफांचे बार होतात, गारद होती, घोषणा होते आणि महाराजांच्या पालखीची मिरवणूक सुरू होते. पालखी होळीच्या माळावरून पुढे नगारखान्यातून राजसदरेकडे जाते. महाराज सिंहासनावरती विराजमान होतात आणि त्यांचा विधिवत राज्याभिषेक होतो. नंतर उपस्थितीत लेखक, कलाकार, साहित्यिक, शेतकरी आदी मान्यवरांचा सत्कार होतो आणि या सोहळ्याची सांगता होते. शेवटी तो दिवस उजाडला. सकाळपासूनच लोक रायगडवरती येऊ लागले. रांगोळी काढली, फुलांची सजावट होऊ लागली. आता तोफांचे बार उडणार, ढोलांचा आवाज घुमणार, ताशांची तरी वाजणार, आसमंतात भगवे ध्वज फडकणार, घोषणा होणार, आपल्या राजाचा जयघोष होणार. बाजारपेठेत लोक महाराजांच्या पालखीकडे डोळे लावून बसलेले.
नगारखान्यासमोरील हे दृश्य पाहून अक्षरशः अंगावर शहारे येत होते। याच जन्मी याच देही हा सोहळा प्रत्येकाने पाहावा। जगाच्या पाठीवर एखाद्या राजाचा असा राज्याभिषेक सोहळा कुठेही होत नसेल। यानंतर राजसदरेवर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू झाला। सोहळ्यानंतर आलेल्या सर्व शिवप्रेमींची समितीतर्फे जेवणाची सोय केलेली। आज विमोचन होत आहे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मोडीलिपी तज्ञ आदरणीय बही चिंचवडे सर आणि आमचे परम मित्र आदरणीय श्रीनिवास कचरे। क्रमाची साक्ष देणारी शहरे, मराठ्यांच्या दक्षिणेत झालेल्या लढाया, त्याच्यावर आधारित शिलालेख, मराठ्यांची समाधी स्थळे, अशा अनेक प्रकारची संशोधनात्मक माहिती आपल्याला यामधून वाचायला मिळणार आहे। दक्षिण भारताकडे गेलेल्या काही वर्षात पर्यटक व इतिहास प्रेमींचा ओढा वाढलेला आहे, परंतु सर्वात मोठा प्रश्न असतो की तिथे जाऊन आपण नक्की काय पाहतो। सोहळा संपल्यानंतर समितीने आवरावरीचे काम हाती घेतले। भारत पुरातत्व विभागाकडून फक्त 2 दिवसाचा वेळ समितीला दिलेला असतो। या पुण्याच्या कामात आम्हीही थोडा खारीचा वाटा उचलला। सोहळ्याची सांगता झाली, आता जायचं टाइम झालं। आवरावरी चालू आहे, सगळेजण आवरावरी करून निघणार आहेत। या राजाचं शेवटचं दर्शन घेऊन रायगडवरती पुढच्या वेळी नक्की लवकर येणार आणि आमच्या प्रेरणास्थानाला मुजरा करणार। जय शिवराय।